नमस्कार मित्रांनो, तर आज मी निमगिरी आणि हनुमंतगड, इकडे हनुमंतगड, इकडे निमगिरी. तर इथे शाळा आहे, इथूनच वाट वर जाते, मागे गाव आहे. आपल्याला या खिंडीत जायचंय. आपण खिंडीच्या दिशेने पुढे आलोय या लाईटच्या कामापासून. तर इथून एक वाट इकडे जाते, इथं महादेव मंदिर आहे ते बघू, मग तिथूनच आपण खिंडीकडे जाऊ. निमगिरी व हनुमंतगड पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात नाणेघाट डोंगररांगेत येणारे हे दुर्ग. तर हे किल्ले एका खिंडीने वेगळे झाले आहेत. निमगिरी एक किल्ल्याच्या पायथ्याचे गाव. गडाकडे जाणाऱ्या वाटेत आपल्याला एक मारुतीची मूर्ती व 42 विरगळ बघायला मिळतात. इथं काहीतरी दिसतंय खोलेला, नंदीच दिसतोय. तर मध्ये मंदिर आहे. ओके, हे बघा असं त्याच्याजवळ तिथं पाणी टाकी आहे. पाणी आहे का बघू. ते शिवपिंड, हे गणेश मूर्ती आणि ह्या विरगळ आहे, विरगळच आहे. ओके, खिंड इथं, इकडे निमगिरी राईटला, लेफ्टला हनुमंतगड. इथं एकूण 40 विरगळ आहे. 40 हे बघा. इथपर्यंत. तर इथं किल्ल्याचा नकाशा पण दिलेला आहे. ओके, इथे काय आहे. ओके, आणि इथं काही नाही, बसण्यासाठी जागा आहे फक्त. इथून पुढे जाते आठ. या पायऱ्या आहे, त्याच्यानंतर राईटला निमगिरी जाते. तर इथनं खिंडीतनं बघू. ही वाट वर जाते आणि इथून पायऱ्या उतरण्यासाठी हे बघा अशा थोडी झिगझॅग वाट, तर झिगझॅग पायऱ्या लागत आहे. इकडे तटबंदी वगैरे दिसते लगेच. समोर वाढ जाते. इथं एक टाक आहे, वरती पायऱ्या आहे. चांगली वाट आहे. ओके ओके, हो. पाणी पिण्यायोग्य नाही आहे, पाणी खराब आहे. पुढे एक टाक आहे, याचं पण पाणी खराबच आहे. इथून बाले किल्ल्याकडे जाऊ आता. तर इथं शिवपिंड आणि एक देवी आहे. किल्ल्यावर आणखी एक टाक बघायला मिळालं. किल्ल्यावर बरेच टाके, पण सगळं पाणी खराब आहे. इथं गुहा दिसते. याच्या पुढे पण गुहाच आहे, टाक आहे. ही टाके गुहेतले टाके आहे. निहार असतं तर गेलं असतं. गुहा आहे आणि याच्यामध्ये पण आहे. हे बघा, काही नाही मध्ये, असे ना वाट असतेच. तर पुढे जातानाच इथं खिंडीत एक वाट दिसली मला. तर पलीकडच्या गावातून एक वाट येते. थोडीशी गळ आहे पण वाट आहे तरी पण. बाले किल्ल्यावर आलो आपण आता. तो वाडा दिसतोय, 1 2 3 4 बुरुज याला. चला मग. तर वाडा आहे इथं,
इकडे बुरुज बघा, वर जाऊन बघू आता. वाडा आता दिसतोय इकडे, काही पूर्ण गवत काही कळत नाही आता. 2 पाणी टाके, पुढे आणखी काही पाणी टाके आहे बघू आता. आपल्या गेल्यावरून हे 2 टाके बघितले इकडचे, त्यानंतर इथे 2 टाके, पुढे शेवाळ आहे सगळं, आणि हे पण पिण्यायोग्य नाहीच आहे. त्यानंतर इथे एक टाकं आहे, त्याचं पाणी एकदम बघू शकता तुम्ही, एकदम पिण्यायोग्य पाणी आहे. पूर्ण क्लीन पाणी दिसतंय, पिण्यायोग्य. तर बाले किल्ल्याकडे जाऊन आलो. येताना इथं दरवाजासारखं मला वाटलं, तर इथं दरवाजा आहे बघा. इकडे बुरुज आहे, त्यानंतर इथं दरवाजा आहे पूर्ण आहे बघा, असा जो की बुजलेला आहे आता असं वाटतंय.